इस्रायली मशीनच्या मदतीने वृद्धांना तरुण करू असं खोटं सांगणाऱ्या जोडप्याबाबत आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या जोडप्याने खोटं सांगून लोकांची तब्बल 35 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 2 बँकांमध्ये आरोपींची असलेली 6 खाती तपासली, पण या 6 खात्यांमध्ये फक्त 600 रुपये असल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे। हजारो लोकांची 35 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी हे पैसे कुठे ठेवले आहेत, पैशांचं नेमकं काय झालं, ते गेले कुठे, याचा पोलीस आता सध्या शोध करत आहेत। कानपूरचे रहिवासी असलेले राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे यांच्यावर रिवायवल वर्ल्ड ही संस्था स्थापन केल्याचा आरोप आहे आणि त्यांनी शहरातील लोकांसमोर दावा केला की त्यांनी इस्रायलवरून असं एक मशीन आणलं आहे ज्यावर उपचार करून 65 वर्षांच्या वृद्ध माणूस 25 वर्षांचा तरुण बनू शकतो। या दाव्यानंतर शहरातील हजारो लोकांनी यासाठी पैसे दिले, मात्र हे मशीन नीट काम करत नसल्याचं आढळून आलं आणि पती पत्नी दोघेही हजारो लोकांचे सुमारे 35 कोटी रुपये घेऊन फरार झाले। ऑक्सिजन थेरपी देऊन करणारा तरुण। स्वरूपनगर येथील रहिवासी रेणू सिंह चंदेल यांनी 17 दिवसांपूर्वी राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। FIR नुसार इस्रायली मशीनद्वारे ऑक्सिजन थेरपी देऊन 5 सेशनमध्ये 65 वर्षांच्या लोकांना 25 वर्षांचा तरुण बनवण्याचा दावा करण्यात आला होता, मात्र दुबे दाम्पत्याचा दावा खोटा ठरला। लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन ते लोक फरार झाले। किदवई नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी बहादूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या खात्यात अनेक वर्षात एकूण 76 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत। त्यांनी जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे। मग त्यांनी हे पैसे नेमके कोणत्या खात्यात ट्रान्सफर केले, पोलीस टीम याचा तपास करत आहे। दुबे दाम्पत्याचाही शोध सुरू आहे।